रसिकांची गर्दी हळूहळू आता वाढू लागली आहे. तर सर्वांचं वेलकम आहे. नाईट धमाका चषक डोंगरनाव्या 2026 क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात चेतन ऑनली सेट मॅच इज ऑन. उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट. या सामना सुरू होतोय. निलेश विथ निकेश ही ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. पहिला बॉल जसा पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. लक्ष असू द्या. निलेश कडे स्ट्राइक आहे. इट इज गेम इज ऑन. दोन्ही टीमला देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल हवं तसं टॅमिंग करत आलं नाही. हवं तसं मिडलिंग नव्हतं. स्वतःच्या फलोदरमध्ये चेतन यांचं चांगलं बॅकअप. डॉट बॉल या निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात शुभारंभ होतोय. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनला पुन्हा एकदा फॉलो केले पण पंचांचा आता वाईटचा सिग्नल आलाय. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसोबत सध्या या महत्वाच्या सामन्यात खातं खुलं होतं. डाव सुरू होतोय जर्मन डेनोलीचा. निलेश विथ निकेश ही ओपनिंग पेअर. त्याचबरोबर साई स्पोर्ट सरळगावकडून चेतन आता बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल डॉट, तदनंतर व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव सध्या बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज चेतनला. यावेळेला बॅटची कडा शॉट थर्डमॅनला कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु झेल संपादित करू शकले नाही. थोडी डिफिकल्ट कॅच होती पण अशा कॅचेस पकडाव्या लागतील या क्रुशियल स्टेजला. या कॅचेस पकडणं गरजेचं राहील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा गेल पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. स्कोर बोर्डवर सध्या एकूण धावसंख्या 2 ऑन बोर्ड 2 धावा दाफल कव्हर. सचिन 11 माजले संघ उपस्थित झाला. वेलकम शेखर. डॉट बॉल. सुरुवात वाईट, तदनंतर एक सिंगल. खोला टाकलाय बॉल. पुन्हा एकदा निघालाय अस्थिर रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. दबाव आता बनवण्याचा प्रयत्न चेतन लाटेचा. धावसंख्या सध्या एकूण अंकित झाली ती 2 ऑन बोर्ड 2 धावा दाफल कव्हर. यावेळेला आणखीन एक बॉल बरोबर खोलात टाकलाय. अपील अँड गॉन. इट इज आउट. कॉडबेनच्या स्वरूपात फलंदाज बाद. अस्थिर रक्षकाचं जबरदस्त बॅकअप आलाय आणि अखेरीस आता पॅकअप करावं लागलंय. ते आघाडीसाठी निकेशला पहिला धक्का, पहिला झटका, पहिला हादरा लागलाय. तो बॅटिंग करणाऱ्या टीम जर्मन डेनोलीला. फलंदाज बाद. 2 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर बॅटिंग साठी दाखल होत आहेत भावेश. भावेशची आता नियुक्ती झालेली आहे. बॅटिंग ऑर्डर मध्ये संघ कर्णधारांना भावेशवरती विश्वास दाखवलाय. 2 धावा सध्या दाफल कावर. स्टील 2 टू गो. जर्मन यावेळेला लाईन पाहावी लागेल. इट इज परफेक्ट वाईड यॉर्कर. पंचांची तटस्थ भूमिका. आणखीन एक डॉट बॉल आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीम कडून DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केलेली आहे. व्हाईट बॉल साठी आता रेफरल घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. पाहूयात बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, बॉलचा फिनिश पॉइंट काय आहे. येस इट इज फेअर बॉल. योग्य बॉल कळवण्यात येतोय. डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा रिव्ह्यू देखील आता गवरलाय. तो बॅटिंग करणाऱ्या टीमनं तेच सांगतायत पंच योगराज बुटेरे सर. धावा संख्या सध्या दोन्ही आकड्यावर स्थिर. 2 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो. गोलंदाज तयार चेतन. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल
रायटी बॅटरसाठी लेफ्टी बॉलर कडून आउट स्विंगर. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या हातात. षटकाची झाली सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 2 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात सध्या छाप सोडली ती गोलंदाज चेतन. प्रभावशाली कामगिरी त्याची राहिली आहे. P1 मध्ये सध्या दबदबा गोलंदाज चेतनचा आपण बघत आहोत. ज्यानं अवघ्या 2 धावा आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात खर्च केलेल्या आहेत. षटक सुरू होते. दुसरं बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत क्षितिज कंटे, ज्या नावाची चर्चा नेहमीच संबंध मुरबाड टेनिस क्रिकेट पटलावर आपल्याला पाहायला मिळते. व्यावसायिक खेळाडू म्हणून मागच्या 2-3 वर्षात जबरदस्त क्रिकेट गाजवलं क्षितिजनं. तो सध्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय दुसऱ्या षटकात. पहिल्या षटकात 2 धावा. निलेश आता स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत भावेशला. गोलंदाज तयार दुसऱ्या षटकात क्षितिज. यावेळेला वेगवान बॉल समोर ड्राइव्ह केला लॉंग टू द कार्पेट. चांगला ऑन ड्राइव्ह. लॉंगॉनला फिल्डर थोडी मिसफील्ड, पण एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काहीही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धाबेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड. तीन धावा धावफलकावर. भावेश सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. त्याच्या बॅट मधून चांगल्या रन्स येण्यात अपेक्षित जनमान ढेनोलीला. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल लेंथ वरून टप्पा पडल्याबरोबर हलकासा उचलला निघाला ते डेस्टी रक्षक उल्हास मोबेच्या हातात. डॉट बॉल. वेग चांगला क्षितिजकडे. नेहमीच वेगाबरोबर अचूकता, ऐबद्धता, लयबद्धतेसाठी ओळखली जाते गोलंदाजी क्षितिज कंटेची. पहिल्या षटकात चेतन लाटेने इम्प्रेस केला आणि आता या दुसऱ्या षटकात सध्या छाप सोडत असताना गोलंदाज क्षितिज कंटे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल बरोबर खोलात टाकला निघाला थेट यस्ती रक्षकाच्या दिशेने. बॅक टू बॅक सेकंड डॉट. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आणि सध्या धावसंख्या स्थिर स्थगित. माफक 3 धावा धावफलकावर. धावांसाठी सध्या स्ट्रगल सुरू आहे. धावांसाठी सध्या संघर्ष सुरू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम जनमान डेनोलीचा बॅट आता चेंज केली आहे पाहायचं. याचबरोबर सामन्यामध्ये देखील आता काही चेंजेस होतील का. भावेश जो आतापर्यंत 4 बॉल खेळलाय, एकही धाव त्याला बनवता आली नाही. दबाव चांगला बनवला या मॅच मध्ये बॉलिंग करत असताना टीम साई स्पोर्ट्स सरलगावनं. स्टील 2 टू गो. 3 टू गो सिरीज. हा फुल टॉस वेगानं टाकलाय. दिशा दिली समोर. लॉंग ऑनला फिल्डर आलेत. चांगलं बॅकअप. एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड. माफक 4 धावा धावफलकावर. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढू लागली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव आयोजित नाईट धमाका चषक 2026 क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व. लेंथ बॉल हलकासा अपील, पण पंचांचा नकार. गुड लेंथ वरून हलकासा टॉस होतोय बॉल. टप्पा पडल्याबरोबर क्षितिजला मिळाला अतिरिक्त बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स. फलंदाजाला त्रस्त करतोय निलेश आणि त्याचबरोबर भावेश. या दोन्ही बॅटर्स कडून आता चांगल्या वेगानं धावा येणं अपेक्षित, पण सध्या तरी दबदबा बोलबाला या पहिल्या सत्रात गोलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरलगाव क्रिकेट संघाचा. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. 4 धावा धावफलकावर. या बॉलला आणखीन एक चांगला बॉल. स्लॉकशिपचा प्रयत्न पण डाऊन द लेग स्टिक. इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावा तर मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाव्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावर. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव सध्या बहाल करत असताना गोलंदाज क्षितिज कंटेला आपण बघत आहोत. माफक 5 धावा धावफलकावर. तिसरी लढत. यापूर्वी 2 मॅचेस मध्ये जबरदस्त कामगिरी आपण पाहिली दोन्ही विनिंग टीमचे. चांगला बॉल. एक्सप्रेस बॉल अगदी पुढ्यात टाकला निघाला थेट यष्टी रक्षकाच्या हातात. पहिल्या षटकात चेतन लाटेनं छाप सोडली. दुसऱ्या षटकात प्रभाव पाहायला मिळाला तो गोलंदाज क्षितिज कंटेचा. 2 षटकांच्या अंती धावा बनल्या गेल्या 5. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीगचा तिसरं पर्व. चेन्नई सिंगम्सची दमदार कामगिरी. महाअंतिम जेतेपदाचे मानकरी ते ठरलेले आहेत. भारतानं देखील आज 6व्या अंडर-19 विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं. टेनिस क्रिकेट जगतातील फार मोठी स्पर्धा अर्थातच ISPL.
इंडियन स्टेट प्रीमियर लीग आणि तिसऱ्या पर्वात महाअंतिम जेतेपदाचे मानकरी ठरत आहेत चेन्नई सिंगम्स. भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे या टीम मध्ये खेळत होता. प्रचंड फॅन फॉलोइंग त्याची आहे. संबंध ठाणे रायगड नवे तर महाराष्ट्रानं त्याला भरभरून प्रेम दिलंय आणि त्याच कारणास्तव सगळीकडे एक वेगळं सेलिब्रेशन सध्या आपण बघतोय. विशाल जाधव आला तिसऱ्या षटकात. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय, फिरवलाय, स्लॉक स्वीप, स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशाल जाधवच्या विरोधात विस्फोटक सुरुवात. आता धावा यायला सुरुवात झालीये. एल्गार केलाय तो फलंदाजानं. पहिला 4 चौकार. भावेश यांच्या बॅटमधून वेगानं धावा येत नव्हत्या, परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात आता चौकारानं झालेली आहे. या 4 धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकर. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न राऊंड विकेटनं. चांगला बॉल टाकलाय, रनआउटची संधी. आता विकेट धोक्यात आहे. भावेशला परतावं लागतंय माघारी आणि रन आउटच्या स्वरूपात आता 9 वरती धक्का दुसरा बसलाय तो टीम जनमान डेनोलीला. भावेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. बॅटर आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. कॅप्टन कुल अर्थातच परेश गोरट. उजव्या हाताचा प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे क्षमता आहे कधी सामन्याचं चित्र तो पालटू शकतो. गुणवत्ता आहे, मात्र आपल्या गुणवत्तेला क्षमतेला आता या महत्वाच्या सामन्यात न्याय द्यावा लागेल. नऊ धावा दाफलकरती बनल्या गेल्या. नवीन फलंदाज परेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. विशालला मिळतंय सांघिक सफलता, सांघिक यश. ऑन साइडला फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळत आहेत. कडक हिट. निकेश बाद झाले आणि आता आघाडीसाठी निलेश जबाबदारी स्वीकारतोय. पाठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक हिट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. युजिट सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर 15 ऑन बोर्ड. 15 धावा सध्या पाहायला मिळतात दाफलकर. चला बॉलची मागणी झालेली आहे. बॉल आपण एसीडीस मॅच बॉल आय थिंक रिटर्न झालाय. सो मॅच बॉलनं सामना आपण कंटिन्यू करतोय. प्रेक्षकांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात ज्यांची जबरदस्त समर्थन, ज्यांची जबरदस्त सोबत आमच्या संयोजक समितीला लाभतीये, त्यांचंही स्वागत आहे. स्कोर बनला गेला 15 धावा, 1 चौकार, 1 षटकार या षटकात आलेला आहे. आता फुल टॉस डाऊन द लेग स्टिक. डाव्या स्टिकला सोडून चाललाय. पंच सांगतायत वाईट बॉल. एक अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाव्यासोबत सध्या स्कोर 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 16ला विकेट 2 गमावलेले आहेत. यावेळेला चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. व्हाईट बॉल आणि तदनंतर उद्धव छोटेकानी कमबॅक. डॉट बॉलची त्या ठिकाणी झाली सांगता. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. धावा संख्या सध्या स्थिर आहे, स्थगित आहे. 16 धावा. यावेळेला टॉप एज बॉल अबेद इनफिल्ड मध्ये मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल संपादित केलाय. फलंदाज बाद. निलेश माघारी परततोय. 16ला तिसरा झटका, तिसरा हादरा आता लागलाय टीम जनमान डेनोलीला. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. 1 मोर विकेट डाऊन. माफक 16 धावा दाफलकर. 16ला विकेट 3 गमावलेले आहेत. नवीन बॅटर तेजस आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत. आणखीन एक आक्रमक फलंदाज तेजस, ज्याची नियुक्ती संघ कर्णधारानं आता फलंदाजीसाठी केलेली आहे. तेजसला बॅटिंग साठी मैदानात धाडलेलं आहे. पाहायचं क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी तो कशा पद्धतीने स्वीकारेल. धावा संख्या 16. तिसरा झटका नुकताच बसलाय. तेजस नवीन बॅटर दाखल होतोय. स्टील 1 टू गो. अंतिम अखेरचा बॉल, शेवटचा बॉल षटकाचा बाकी आहे. स्लोवर 1 कमी गतीने टाकला होता बॉल. ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेटला फिल्डर थोडे दूर, थोडी मिसफिल्ड. सेकंडचा कॉल
आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तेजस आल्या पावली माघारी परततोय. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. 3 षटकांच्या अंती 17ला आणखीन एक चौथा झटका आता बसतोय तो टीम जनमान डेनोलीला. फलंदाज बाद. तेजस बॅक टू द पवेलियन. स्ट्राइक कॅप्टन परेशला हवी होती, त्याच कारणासह विकेट सॅक्रिफाईस करावी लागली त्या ठिकाणी तेजसला. नवीन बॅटर बॅटिंग साठी दाखल होत आहेत. सिद्धू या सिरीज. नवीन बॅटर सिद्धू बॅटिंग साठी दाखल झाले आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक, शेवटचं षटक साई घुडे आता बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डावखुरे हाताचा हा मध्यम गती गोलंदाज मीडियम पेसर सध्या निर्णायक चौथ्या षटकात बॉलिंग मार्कवर. नेक्स्ट मॅच रेडीला टॉस करता. जसा चालू सामना संपेल, इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस होईल. चालू सामन्यातील पहिला डाव समाप्त झाल्यानंतर इन्व्हाइट करूयात सचिन 11 वाजले आणि यजमान संघ जय बजरंग डोंगरनावे बी असा पहिल्या फेरीतील चौथा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. रेडीला दोन्ही टीम. त्यानंतर शेवटच्या सामन्यात शिवशंभू स्पोर्ट्स आनंदबाडे विरुद्ध मोरे 11 पाडाले हे देखील बॅटल एन्जॉय करता येईल. साईचा पहिला बॉल, आडव्या बॅटचा कडवा प्रहार, क्रॉस बॅटेड हिट, सुपर डुपर हिट परेश गोरडच्या बॅट मधून हा मॅक्सिमम सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल फ्लाय झाली आहे. टीमची टोटल सध्या उंचवडी घेत असताना धावफलक पुढे मार्गस होत असताना 23 ऑन बोर्ड. 23 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चला मॅच बॉल रिटर्न झालाय. मॅच बॉलला आपण सामना कंटिन्यू करतोय. धावा संख्या सध्या 23-23. वेलकम शरद दादा इनकर उपस्थित झालेत, आपले स्वागत आहे. चला मॅच कंटिन्यू करा. धावा बनलेले 23-23. 23ला विकेट 4 गमावलेले आहेत. या वेळेला ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेट कडे ट्रॅव्हल होतोय बॉल. फिल्डर उपस्थित. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप, पण थ्रो थोडा लेझी आलाय. त्याचा फायदा आता दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. चांगलं तालमेल, चांगलं कम्युनिकेशन. 2 धावा मिळताना दिसत आहेत आणि या 2 धावेसोबत सध्या एकूण धावा संख्या धावफलकावरती अंकित झाले ते 25. 25 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाचचे पार स्कोर किती असेल? या वेळेला आपटबार पंच सांगतील. एक्झॅक्टली वाईड बॉल आहे सिरीज आणि ऑल्सो 1 फॉर द ओव्हर कॉल देखील आता आलाय. एक अतिरिक्त उचलेची ताकीद देखील गोलंदाज साई गुडेला बहाल करण्यात आलेली आहे. एक एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 26 धावा. डॉट बॉल होते छोटेखानी कमबॅक, होते छोटेखानी वापसी. साई घोडेच्या सोबतीनं टीम साई स्पोर्ट्स सरळगाव क्रिकेट संघाची. धावा संख्या सध्या धावफलकावर स्थिर स्थगित 26 धावा. पहिल्या डावाचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेला हवे ते बॉल निघालाय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ टॉवरिंग हिट, ह्यूज हिट, ब्लास्ट परेश गोरड यांच्या बॅट मधून. आणखी एक घनाघाती हल्ला, गगनचुंबी, गगनभेदी, आसमानी टोला, षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर 32 धावा. 6 धाव्यानं सध्या फ्लाय होतोय धावफलक. जनमान डेनोलीचं परेश गोरड, ज्यांच्याकडे क्षमता आहे, परेश गोरड ज्यांच्याकडे कौशल्य आहे आणि सध्याच्या घडीला या षटकात काउंटर अटॅक ते करतायत. यावेळेला कमी गतीने टाकलाय बॉल, चांगला फिरवलाय. रायटी बॅटरसाठी टप्पा पडला, थोडासा बाहेरच्या बाजूने हरकत करत निघालाय बॉल. थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची झाली आहे सांगता. धावा सध्या स्थिर 32-32. ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट, स्टील 1 टू गो.
चला म्युझिक सिस्टम येस इट इज थँक्यू. ऑन साइडला दिशा दिली आहे, फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल दिलाय आणि तितक्याच वेगानं आता दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न पण पंचाने नॉस्ट्राकर एंडला फलंदाज सिद्धूला बाद घोषित केलंय. सो एंड ऑफ फर्स्ट इनिंग पहिला डाव संपला गेला, 34 धावा बनल्या आणि विजयासाठी आता दुसऱ्या डावात टार्गेट सेट होतोय साई स्पोर्ट्स सरलगाव समोर 35 धावेचं. चला नेक्स्ट मॅच कॅप्टन स्पोर्ट्सचा रिपोर्टिंग करा. ऑलरेडी सचिन 11 वाजले संघ कर्णधार उपस्थित आहेत. त्यांच्या विरोधात चौथ्या सामन्यात टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग डोंगरडावे बीच. चला कॅप्टन्स या दोन्ही टीमचे. प्रेक्षकांना विनंती आहे थोडं टॉस का बॉस कक्ष 2 मिनिटांसाठी फक्त खाली करा. आपण हरेश दादा ठमके यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला संघ कर्णधार उपस्थित व्हा. जय बजरंग डोंगरडावे बी आणि त्याचबरोबर सचिन 11 वाजले. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील चौथा सामना. कॅप्टन्स रिपोर्टिंग करा इमिडिएटली. पहिला डाव संपला, 34 धावा बनल्या गेल्या, 35 धावेचं टार्गेट सेट होतोय. चला यानंतर होतोय टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. हरेशदादा ठमके यांच्या शुभ हस्ते आपण या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. यजमान संघानं टॉस जिंकलाय. चालू सामन्याचा पहिला बॉल पडायच्या निर्णय अपेक्षित आहे. दीपू दुसरा डाव सुरू होतो. 35 धावसंख्येचा पाठलाग करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अपेक्षित बदलाव ऐकूयात. आवाज कुमार बाबरे सरांचा. थँक्यू. तर नक्कीच बोरगावचे एक गोड व्यक्तिमत्व समाजसेवक सुनीलजी बाबरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. धन्यवाद दीपवीर बिराडे सर. खऱ्या अर्थाने नक्कीच आपण मॅच कडे बोलतोय. ऑनगोईंग मॅच जेव्हा खेळाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली होती आता, परंतु नक्की या मॅच मध्ये फलंदाजी देखील तितक्याच ताकदीची ते करावी लागेल. 34 धावा खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान डेनोली या संघाने जोडल्या. टीमच्या स्कोर कार्डवर आता मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असेल साई स्पोर्ट्स सरगाव या संघासाठी जिंकण्यासाठी. नक्की टॉसचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न झाला. तर नक्कीच जय बजरंग डोंगरनावे बी या संघाने टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंग स्वीकार केले, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. सचिन 11 वांजले या संघाला. मॅच लावली सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सध्याच्याकडे नक्की 35 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं आहे बॅटिंग करत असताना नक्की साई स्पोर्ट्स सरगाव या संघासाठी. चला घाई करणं अपेक्षित राहील. विनंती असेल आपली फिल्डिंग सेट करा. 2 मिनिटं सामना थांबवा पंच विनंती असेल. चला लवकरात लवकर चला कार
चला गाड्या लवकर जाऊ द्या बाहेर प्लीज, विनंती असेल. मॅच लावली सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सध्याच्या घड्या नक्कीच मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धाब्यांची आवश्यकता. साई स्पोर्ट्स सरलगाव संघासाठी षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज बॉलिंग मार्कवर परेश घोरडला पाहू शकता. आपल्यातून कामगिरी केल्याच्या पूर्वाधामध्ये परेश घोरडची देखील पाहायला मिळाली होती बॅटिंग करत असताना, परंतु आता या मॅच मध्ये नक्कीच चांगली ते गोलंदाजी देखील करावी लागेल. काय घडेल मॅच मध्ये येणारे 24 बॉल या ठिकाणी सांगून जातील, यात काही शंका नाहीये. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील, घाई करणं अपेक्षित राहील. मित्रांनो विनंती असेल प्लीज सातत्याने सूचना द्यायला लावू नका. चला मॅच लावली सुरुवात. पण आपण देखील थोडी दक्षता घ्या. का वेळ करतायत, सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना देखील पाहतोय. 24 बॉल आणि 35 धाब्यांचं समीकरण मॅच मध्ये. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली आहे. उल्हास मोपे आणि साई घुडे. शॉर्ट बॉल ऑन साइडला ते बॉलला टर्न केला, डीप मध्ये बॉल खाली क्षेत्रभर प्रहार आणि बॉलला पाठवून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. पहिल्या बॉलवर उल्हास मोपेच्या बॅटमध्ये आलेला 4 चौकार. मध्ये परेश कोरडे याला मात्र इन्व्हाइट केलं जातं आणि खूप चांगली ती आक्रमकता स्वीकार केले उल्हास मोपे या खेळाडूने परेश कोरडच्या विरुद्ध. चांगलं आहे ते नक्कीच. टीम सातत्याने या दोन टीमच्या माध्यमातून खेळ मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळत असतं, परंतु आज नाईट धमाका चषकामध्ये देखील सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवताना मॅच मध्ये साई स्पोर्ट्स सरलगाव या संघाला पाहतोय. चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी सातत्याने या टीम कडे आहे. क्षितिज घंटेचा देखील आपण उल्लेख करूया. सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटसाठी कित्येक स्पर्धा या खेळाडूंनी खेळल्या आहेत, परंतु आज आपल्या गावासाठी या नावाचा परिचय देखील द्यावा लागेल या मॅच मध्ये. सध्या उल्हास मोपे याच्यावर खूप मोठी जिम्मेदारी असेल, कारण की प्रत्येक फलंदाज ओपनिंग साठी दाखल झालेला असतो मैदानामध्ये, तेव्हा मात्र त्याच्यावर एक नक्कीच एक भरपूर अपेक्षा असतात प्रत्येक 11 खेळाडूंच्या, नक्की प्रेक्षकांच्या, आणि नक्की ती चोखरित्या भूमिका निभावताना देखील सध्याच्या घडीला पहिला बॉल उल्हास मोपे या खेळाडूने ठोकलाय चौकार. प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील बॅटिंग करत असताना नक्की साई स्पोर्ट्स सरलगाव या संघाचं पाहतो या मॅच मध्ये चौकाराने खातं ओपन झालंय. परेश घोरड नेक्स्ट बॉल. ओहो जागा पडून खेळला, सफल झाला जास्तीचा आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषे पार. आसमान दाखवताना दुसऱ्या बॉलवर उल्हास मोपेच्या बॅटमध्ये आलाय षटकार. सन्माननीय तानाजी दादा गायकर सर आणि वसंत दादा शेळके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनेशजी दळवी सर, आपण देखील या सर्वांना विनंती असेल. भाऊ दादा खुणे सर, आपल्याला देखील विनंती असेल, सर्वांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. उल्हास मोफे वॉट बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतोय. मोस्ट वेलकम आहे सर्वांचं. ओहो यावेळेस बॅककीपला खाली ठेवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटचा त्याच्याकडे मिस्टेक झाली आहे आणि की बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर आणि बॉल करतोय सीमा रेषेची सफर. हाय तो उल्हास मोपेच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. वॉट बॅटिंग, वॉट परफॉर्मन्स, वॉट स्टार्ट. जितकी प्रशंसना करावी तितकी कमी उल्हास मोपे या खेळाडूची. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगले बॅटिंग म्हणायला हरकत नाही. चांगला स्टार्ट मिळून दिला परेश घोरड याच्या विरुद्ध. आक्रमकता P1च्या षटकामध्ये नक्की माइंड सेट करून आलाय उल्हास मोपे आणि नक्कीच चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना. नक्कीच या ठिकाणी ऑफस्टंपला सोडून जाणारा हा बॉल असेल. वाईट बॉल पंचांनी तपासणी केली. इशारा देखील आमच्यापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती नक्की धावसंख्या पुढे सरकताना देखील पाहतोय 15 या आकड्यावर. भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला पाहतोय. नाईट धमाका चषकामध्ये हे आयोजकांचं प्रेम आहे. फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर. सरळ नक्कीच यावेळेस
चांगला फटका एक्झिक्यूट केला होता आणि बॉल थेट निघून जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो 4 चौकार. फुलटॉस बॉल होता, बाटशी कडा घेतली, त्यानंतर नक्कीच क्षेत्ररक्षकाला हुलकावून ते बॉल फरार झाला. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग उल्हास मोपेची. धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावर आतापर्यंत 4 बॉल मध्ये तब्बल 18 धाब्यांची खेळी याच्या बॅट मध्ये पाहायला मिळते उल्हास मोपे. याचं कौतुक करायला हरकत नाही. वॉटर स्टार्ट आपण उल्लेख देखील केला होता आणि आता मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर अगदी सोपं झालंय, कारण की 20 बॉल शिल्लक असतील आणि 20 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता असेल. फक्त आणि फक्त 16 धाबा. समीकरण खुलं झालंय मॅच म्हणजेच सरळगाव्या संघाचं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल, 2 क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर आणि बॉल थेट निघून जाईल बाउंड्री लाईन चप्पलीकडे. हा येतोय आणखीन एक उल्हास मोपेच्या बॅट मध्ये 4 चौकार. (23 लॉस ऑफ 0 विकेट) 23 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 12 धाब्यांची आवश्यकता असेल. 19 बॉल शिल्लक असतील. उल्हास मोपेची अफलातून कामगिरी षटक क्रमांक 1 मध्ये. सध्याच्या घडीला परेश गोरड याला देखील विचार करण्यास भाग पडले या मॅच मध्ये, कारण की नक्की थोडस संकट ओढवताना या मॅच मध्ये नक्कीच जय हनुमान डेनोली या संघावर संकटाच्या छायेत आता नक्कीच जय हनुमान डेनोली या संघाला पाहतोय. घाई करणं अपेक्षित राहील, जास्तीचे टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. चला बेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील, कारण की आपल्याला भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये देखील भरपूर कव्हर करायचे. त्यात अनुषंगाने मित्रांनो सहकार्य करा विनंती असेल. 18 बॉलांनी जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. साई घोडे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर यांनी आतापर्यंत कोणता चेंडू खेळला नाहीये. चला बेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. मित्रांनो घाई करा प्लीज विनंती असेल. षटक क्रमांक 2 साहिल घोरट बॉलिंग मार्कवर आलाय. आता मॅचचं इक्वेशन संकट नक्कीच ओढवताना या मॅच मध्ये आपण फिल्डिंग करत असताना जय हनुमान डेनोली या संघावर पाहतोय. 18 बॉलांनी जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. धावफलकावरती या पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली उल्हास मोपेची. चला बेल वाचवणं महत्वाचं राहील. विनंती असेल मित्रांनो सातत्याने सूचना द्यायला लावू नका, सातत्याने सांगायला देखील लावू नका, विनंती असेल प्लीज. या ठिकाणी स्टॉपवॉच देखील इथे स्टार्ट आहे मित्रांनो. नक्कीच वेळेचा जर तुम्ही विलंब केला तर मॅनेजमेंट कमिटी जो काही डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्या. 18 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. साई घुडे नक्कीच आतापर्यंत कोणता चेंडू खेळला नाही, स्ट्राइक एंड वर असेल. हो समोर बॉल आणि बॅटने फोर्स केला डीप मध्ये, फिल्डर फक्त पाहत राहील आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साई घुडे याने देखील आता पहिल्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केले, धारण केले. पहिल्या बॉलवर साई घुडेच्या बॅट मधून आलेला 4 चौकार. भावेश घोरट षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवर आला आणि पहिल्या बॉलवर आक्रमकता साई घुडे आणि मात्र ठोकलाय, वसूल केलाय चौकार. ओहो यावेळेस स्लॉट मध्ये आलाय, त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. साई घुडे याच्या बॅट मधून आलेला हा षटकार, आसमानी टोला, स्पीड सामून बॉल आउट ऑफ द ग्राउंड. साई घुडेच्या बॅट मधून आलेला षटकार. नक्कीच जांभुडे गावचे विद्यमान सरपंच सचिनदादा बिराडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. नाईट धमाका चषक 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
आता फक्त जिंकण्यासाठी 2 धाबींची आवश्यकता असेल. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. विलंब करू नका. 33 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. यावेळेस टर्न केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल परंतु एक तर सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी निघालाय की नकार दिला जातोय. क्षमता बॅटर उल्हास मोपे एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात इक्वली जाईल. धावफलकावरती धावसंख्या 34. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं 14 बॉल शिल्लक असतील आणि 1 धावेची आवश्यकता. जय बजरंग डोंगरावे बी संघ आपणास विनंती असेल आपण फिल्डिंग साठी लगेच सज्ज व्हा आणि लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा. विनंती असेल 1 धावेची आवश्यकता. उल्हास मोपे ऑन स्ट्राईक. यावेळी नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा आणि याच अनुषंगाने मॅच फिनिश होते आणि एक दमदार विजय प्रस्थापित केलाय साई स्पोर्ट्स सरगव्या संघाने. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. म्हणजेच खऱ्या अर्थाने जयनुमान डेनोली संघ मानत द मॅच कडे आपण जातोय. मॅच समरीकडे आपण लक्ष देतो. यावेळेस नो डाऊट ज्यांनी अवघ्या 6 बॉल मध्ये 22 धावांची खेळी केली आणि नक्कीच आपल्या संघाला एक दमदार विजय प्रस्थापित करून दिला तो उल्हास मोपे ठरतोय. मान ऑफ द मॅच चा मानकरी. या उल्हास आपण या ठिकाणी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आपला अवॉर्ड या ठिकाणी कलेक्ट करा. चला प्रेझेंटेशन बॉक्स फर्स्ट ऑफ ऑल खाली करा. सर्वांना विनंती आहे 2 मिनिटांसाठी फक्त. सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण देतोय प्रवीणजी खुने यांच्या शुभ हस्ते.